हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर चला, फायनली मी आज खूप खुश आहे. आज म्हणजे हा कालचा शूट आहे. तर काल होता सोमवार, आणखीन तारीख होती 30. तर स्वराचा इकडे फायनल एक्झामचा शेवटचा पेपर झालेला आहे. आणि इकडे उन्हातून बघू शकता हालत खूप खराब झालेली आहे. इतकं प्रखर ऊन हो सकाळचं लागतं ना. अगदी 12:30 वाजता आता इकडे तिची स्कूल सुटलेली आहे, घरी घेऊन चाललेली आहे. आणि आता थोडी खुश आहे, कारण मी आता एक तिला 4-5 दिवसाचा आता समर व्हॅकेशनचा म्हणजे थोडासा शॉर्ट ब्रेक दिलेला आहे त्यांना, म्हणजे सुट्टी आहे एक 4-5 दिवस. त्यानंतर थोड्या दिवसांनी स्कूल चालू होणार आहे. तर सुद्धा हे 4-5 दिवस म्हटल्यानंतर एवढं ऊन, हे खूप भयानक ऊन वाढलेलं आहे. तर चला, इकडे स्कूलवरून येताना मस्त असे एक आंब्याचं झाड दिसलं आम्हाला. आणि येता येता इकडे आम्ही आंबे, मी हा दगड मारून पाडलेला आहे, बघू शकताय. तर चांगला स्वरा म्हणली, मम्मा तुझा थ्रो खूप चांगला आहे. तर असणारच, कारण सुट्ट्या लागल्या, एक्झाम झाली की आमचं पूर्ण मे महिनाभर हेच काम की प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन दगड मारून, काठी झाडावरती चढून आंबे काढायचे. तर थ्रो तर माझा एका दगडामध्ये तो आंबा पडलेला होता. तर चला, घरी आले, मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि आता याचं छान आंब्याचं करम करत आहे. करम म्हणजे इकडे मस्त लाल तिखट, हळद, साखर वगैरे टाकून. तर दुपारी जेवणामध्ये होती पोकळ्याची भाजी, चपाती, आणि जेवणाबरोबर हे आंब्याचं करम खायला एक नंबर लागतं. उन्हाळ्यामध्ये हा मेनू आपल्या जेवणामध्ये ॲड होतो. तर आदूला म्हटलं करम खाणार काय, तर आदू म्हटली मम्मा करम म्हणजे काय, तर तिला सांगितलेलं आहे. एक आमच्या इकडे ह्याला आंब्याचं करमच म्हणतात. तर त्याच्यामध्ये लाल तिखट, चटणी, हळद, मीठ, साखर वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणखीन तिला आता दिलेलं आहे. इकडे आता थोडीसं आमटी शिल्लक होती, रात्रीचं जेवण थोडंफार होतं, त्यामुळे फक्त भात बनवला होता आणि बाकीचं चपाती भाजी सगळं जेवण होतं. तर चला, त्यानंतर इकडे आदू वाट बघत बसलेले की मम्मा मला केव्हा आंबा देते खायला, छोटीशी कैरी. आंबा पण म्हणत नाही त्याला, कैरीच म्हणतात छोटीशी. तर मस्त स्वतः असं इकडं स्टंट करून इकडे मी आणलेले आहे, कारण इझीच आहे खूप ते. कारण सुट्ट्या लागल्या की आम्ही घरी अजिबात थांबायचं नाही. गावाकडची इतकी आठवण येते ना, लहानपण एवढं आठवतं. ह्या मुलांना काय नाही, स्कूलवरून आलं की घरी बसायचं, टीव्हीचा बटन ऑन करायचं आणि घरामध्ये, यांना काही ॲक्टिव्हिटीज वगैरे नाही. तर आम्ही खूप छान जीवन जगलेलो आहोत, मला खूप छान वाटतं. तर चला, फायनली इकडे आता मस्त ह्या सीझनमधला पहिली कच्ची कैरी इकडे मी ट्राय करणार आहे. कितीही आंबट असू दे, मला खूप हे आंब्याचं करम खायला आवडतं. कितीही आंबा आंबट असू दे, तो मी खातेच. तर चला, इकडे स्वरा पण ट्राय करत आहे. तर असं आहे, ह्या मुलांचं मला खूपच वाईट वाटतं की ह्यांना सुट्ट्या वगैरे ह्याचा काहीच एन्जॉय नाही. जेव्हा केव्हा आम्ही ह्यांना बाहेर घेऊन जाईल तेव्हाच हे सुट्ट्यांचा एन्जॉय करून घेऊ शकतात. तर आम्ही नाही, आंबे, करवंद, फणस, अगदी घरातून शेताकडे सायकल घेऊन स्वतः जाणे, आणि घरातील सगळी लोक शेतामध्ये, कारण आता इथून पुढं पेरणीची कामं चालू होतात, शेत तयार करायला चालू असतं, शेताची सगळी मशागत, कारण पावसाळा पण चालू होणार असतो. त्यामुळे शेतामध्ये सगळी लोक असतात आणि आम्ही सुट्ट्या लागल्या की फक्त शेताकडे. जांभळाचे झाड म्हणा, करवंद, खूप खूप आमच्या शेतामध्ये तर सगळं, म्हणजे शेत आमचं डोंगराजवळ आहे. मी गेले ह्या वेळेला सुट्टीला जायला जमलं तर तुम्हाला सगळा तिकडचं शूट दाखवते. गावाला मस्त असा कॅनल वगैरे आहे. तर चला, ह्या मुलींना असं काहीच नाही आहे, फक्त आता ह्यांचा एन्जॉय असाच आहे. जेव्हा केव्हा मी गावी घेऊन जाईन तेव्हा त्यांना मी सगळं ते दाखवणारच आहे की कसं आम्ही काय काय करत होतो लहानपणी. तर चला, यांनी इकडे ह्यांचा टप्पू लावलेला आहे. आता हा सुट्टीमध्ये आम्हाला हा टप्पूच बघायला लागणार आहे, तारक मेहताचा. आणि आता जेवण असं छान आणि आंब्याचं करम. तर तुम्ही पण छान असं बालपण जगलाय का, नक्की कमेंट करून सांगा. तर मीही माझ्या मुलींना खूप सांगत असते, आम्ही असं केलं तसं केलं. खूप 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 करामती, मज्जा मस्ती, खूप छान बालपण गेलेलं आहे. त्यामुळे ह्या मुलांचं मला थोडं फारच हे वाटतं, वाईट वाटतं की ह्यांना फक्त टी व्ही शिवाय काही ऑप्शनच नाही, टी व्ही आणि मोबाईल. तर चला, त्यानंतर इकडे आमची आदू बघू शकता, तिला एक, तुमच्या पण मुलांना अशी सवय आहे काय, इतका मोठा टी व्ही घेतलेला आहे, अगदी 55 इंचचा टी व्ही आहे, तर सुद्धा अगदी पुढं जाऊन टी व्ही बघते. काय करायचं हिला, म्हणजे सगळेच मुलं अशी करतात, शक्यतो मी बघितलेलंच आहे, एकदम जवळ जाऊन टी व्ही बघतात. तर त्यानंतर तुम्हाला सांगते, आता आमच्याकडे कोल्हापूरमध्ये, तुमच्याकडे सिटीमध्ये होते की नाही असं माहीत नाही, पण आमच्याकडे काय चालू आहे, सकाळी असा कडक 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 जोरात उन्हाळा, एकदम कडक जबरदस्त. त्यानंतर दुपारी 3च्या पुढे बघू शकताय क्लायमेट कसं झालेलं आहे, अगदी ढगाळ, थंडगार, आणि वारा इतका जोरात, अगदी हे आता 2 दिवसापासून चालू झालेलं आहे.
वारं तर खूपच जोरात आहे आणि इकडे आमच्याकडे पाऊस पण पडायला चालू झालेला आहे. अगदी मला वाटायला लागले आता हा कोणता ऋतू आहे, तर हा मला वाटते की आता उन्हाळ्यामधला पावसाळा हा नवीन एक मागच्या वर्षीपासून ऋतू चालू झालेला आहे. कारण ह्याच्यावरती बरेच मी रील्स वगैरे व्हिडिओज बनवलेले आहेत तरी उन्हाळ्यामध्येच. आणि उन्हाळा पण म्हणता येणार नाही, अजून मे महिना खूप लांब आहे, एप्रिल महिना अजून आलेला नाही. आणखीन अगदी हा मार्च आणि एप्रिलच्या मध्येच आपला हा चालू झालेला आहे. तर इतकं मोठ्यानं गडगडाट चालू झाला होता. मी थोडा जेवण केल्यानंतर झोपले होते, तर ह्या वाऱ्यानं आणि विजांचा गडगडाट, ढगांचा ह्या आवाजाने मी उठले. तर बघू शकताय जोरा सुसाट वारा आहे. थोडंफार थंडगार वाटलं कारण सकाळी खूप प्रखर ऊन होतं. स्वराला स्कूलमधून घेऊन येताना खूपच ऊन जाणवत होतं. तर असं वातावरण झालं पण छान वाटलं. पण आपल्याला छान वाटतं, पण गावाकडच्या लोकांचं खूप तारांबळ उडते. त्यांनी काही त्यांची पिकं काढलेली असतात, वाळत घातलेली असतात, शेतीची कामं चालू असतात. त्या लोकांचं बिचाऱ्यांचं खूप शेतकऱ्यांचं हाल होतं. आम्हाला ते घरामध्ये बसून हे सगळं छान वाटतं. पण चलो, निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. त्यानंतर आता ह्या मुलींना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. ह्यांच्या फरमाईश आता मला वाटते 4-5 दिवस सुट्टी आहे स्वराला पण. त्यांच्या फरमाईश सगळ्या मला पूर्ण करायला लागणार. आदूला अचानक खायची होती बासुंदी. त्यामुळे मी काय केलं, घरी तर खवा अवेलेबल नव्हता. त्यामुळे इकडे मी मस्त जुगाड आमचा लहानपणीचा लावलेला आहे. पार्लेजी बिस्किट होते, दूध होतं. तर मस्त पार्लेजी बिस्किट मिक्सरला बारीक करून वेलची पूड टाकून अशी तिला आमच्या लहानपणीची बासुंदी, ती आमच्यासाठी तीच बासुंदी होती लहानपणी. खव्याची वगैरे आम्हाला काही म्हणजे थोडा प्रकारच माहीत नव्हता. ही फेमस होते, खव्याची पण माहीत होती, पण ही खूप आमच्यासाठी आमची खूप फेवरेटाची बासुंदी, पार्लेजी बिस्किटची बासुंदी तिला बनवून दिलेली आहे. आणि इतकी टेस्टी सेम टू सेम झाली होती. त्यामध्ये मी वेलची पूड छान अशी टाकली होती. तर तिला आवडली. तर चला इकडे स्वरा पण तिला पण खूपच आवडते, तर ती पण इकडे ट्राय करत आहे. तर असा होता माझा कालचा दिवस.